खोलीच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर येथे होणार आहे। दुपारी 1 वाजता हा समारंभ होईल। 76,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणारे हे बंदर जगातील पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवेल असा विश्वास केंद्रीय जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केलाय। या कार्यक्रमासाठी लाखो लोकांची गर्दी दिसावी म्हणून सरकार व प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांवर सक्ती केली असून प्रत्येक ग्रामपंचायतीतून 50 लोकांना कार्यक्रम स्थळीने व तेथून परत आणणे यासाठी एसटी महामंडळाच्या बसेससह त्यांचा नाश्ता, जेवण व पाण्याची सोय करण्यात आली असून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फरमान सोडण्यात आली आहेत। या सोहळ्यासाठी लाखोचा जनसमुदाय असावा म्हणून सरकार व प्रशासन प्रयत्नशील आहेत। त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीत एका बसची व्यवस्था करण्यात आली असून 50 नागरिकांना सदर कार्यक्रमासाठी नेण्याचे काम सुरू आहे। बसमध्ये लाभार्थीयांना पाणी देणे, निघण्यापूर्वी नाश्ता सोय करणे, सर्व नागरिकांची हजेरी घेणे व मोबाईल नंबर घेणे, सर्व नागरिकांना नेमून दिलेल्या ठिकाणी बसवणे व गाडी पार्किंगचे ठिकाण सर्वांना माहित करणे, सर्व नागरिकांना येताना हजेरी घेऊन गाडीत बसवणे व गाडी नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचवणे आदी कामे कर्मचाऱ्यांना नेमून दिली असून तसेच आदेश देण्यात आले आहेत। आज सकाळपासूनच मोनोर पालघर या रस्त्यावर फक्त एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावरून जाताना दिसतायत। रस्त्याच्या सर्व ठिकाणी बघितले तर आपल्याला फक्त एसटी महामंडळाच्या बसेस आपल्याला जाताना दिसतायत। दररोज एसटी महामंडळाची बस प्रवाशांसाठी आहे। ती बस प्रवाशांना ताटकळत प्रत्येक स्टॉपवर 1-1, 2-2 तास एसटी महामंडळाच्या बसची वाट बघावी लागते। तीच आज एसटी महामंडळाची बस रस्त्यावर आपल्याला मिनिटाला धावताना दिसते। एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये एवढ्या बसेस असून सुद्धा दररोज शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सर्वसामान्य लोक तसेच इतर कामासाठी जाणाऱ्या लोकांना बसेसची वाट तासनतास पाहावी लागते। तसेच बस निघाल्यानंतर त्या बसमध्ये बसायला तर सोडाच, उभे राहायला सुद्धा जागा नसते। एवढ्या भरलेल्या बसेस असतात। मग दररोज प्रवाशांसाठी ह्या बसेस का सोडल्या जात नाहीत? तर पंतप्रधान यांना खुश करण्यासाठी हा इव्हेंट घडवून आणला जात आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे। वाढवण बंदराचे उद्घाटन वाढवण या ठिकाणी न होता पालघरमध्ये होत आहे। बंदराच्या ठिकाणी जर उद्घाटन होत नसेल तर ते उद्घाटन दिल्ली किंवा मुंबईमध्ये बसून देखील करता आले असते। कारण नसताना हा अनाठायी खर्च व प्रशासनावर ताण कशाकरिता हा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे।